कोल्हापूर जिल्ह्यात नोंदणीकृत खाजगी सावकारांची संख्या 327 आहे, पण प्रत्यक्षात खाजगी सावकारी करणाऱ्यांची संख्या हजारात आहे। नोंदणीकृत खाजगी सावकारांना वार्षिक 9 ते 18% व्याज घेण्याची परवानगी आहे, पण काही सावकार महिन्याला 3% ते अगदी 20 ते 25% व्याज घेतात। म्हणजे वर्षाला सरासरी 36 ते 300% व्याज वसुली केली जाते। त्यातून गोरगरिबांची अक्षरशः पिळवणूक होते। जिल्ह्यात खाजगी सावकारांचा सुळसुळाट झाला असतानाही सहकार विभागाला मात्र त्याच्याशी देणं घेणं नाही। बँक आणि वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळत नाही, अशावेळी तातडीची आर्थिक गरज भागवण्यासाठी गोरगरीब नागरिक किंवा व्यापारी खाजगी सावकाराच्या दारात जातात आणि त्यांच्याकडून भरमसाठ व्याजदरानं कर्ज घेतात। सावकारांचं कर्ज काही फिटता फिटत नाही, कारण काही खाजगी सावकार वाटेल तो व्याजदर लावतात। वास्तविक खाजगी सावकारीसाठी अधिकृत परवाना घेणं आवश्यक असतं। असा परवाना देण्याचे अधिकार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे आहेत। या कार्यालयाकडून कोल्हापूर जिल्ह्यात खाजगी सावकारीचे 327 परवाने दिले आहेत। कोल्हापूर शहरात सर्वाधिक 167 परवानाधारक खाजगी सावकार आहेत। हातकणंगले तालुक्यात 87, करवीरमध्ये 32, पन्हाळ्यात 9, गडिंग्लज भुदरगडमध्ये प्रत्येकी 7, कागल तालुक्यात 5, शाहूवाडी तालुक्यात 4, राधानगरी तालुक्यात 3, शिरोळ, आजरा चंदगड तालुक्यात प्रत्येकी 2 असे नोंदणीकृत खाजगी सावकार आहेत। तर गगनबावडा तालुक्यात खाजगी सावकारीचा एकही परवाना दिलेला नाही। शेतकऱ्यांनी तारण दिल्यास 9% व्याजदर, बिगर तारण 12% व्याजदर, शिवाय शेतकरी वगळता अन्य व्यक्तींसाठी तारण दिल्यास 15% आणि बिना तारण 18% व्याजदर घेण्याची परवानगी आहे। पण अनेक खाजगी सावकार कायदेशीर परवाना घेतच नाहीत, शिवाय मनाला येईल त्या पद्धतीनं व्याजदर लावून लोकांची लूट करतात। जिल्हा उपनिबंधक कार्यालयानं सन 2025 मध्ये 72 ठिकाणी छापेमारी केली, त्यातून 21 खाजगी सावकारांवर गुन्हे दाखल झाले। ही प्रकरणं आता न्यायप्रविष्ठ आहेत। नोंदणीकृत खाजगी सावकारांची कोल्हापूर जिल्ह्यातील संख्या 327 असली तरी खाजगी सावकारीचा धंदा करणाऱ्यांची संख्या किमान 1000 तरी आहे। काही सावकार दर महिन्याला 3% 25% व्याज घेतात। व्याजाचा हा आकडा वार्षिक 36% 300% गेलाय। वास्तविक अशा लूटमार करणाऱ्या सावकारांवर कारवाई करण्याचे अधिकार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला आहेत, पण त्याकडे सहकार विभाग कधीच गांभीर्यानं लक्ष देत नाही। त्यामुळे पोलीस अधीक्षकांनीच यामध्ये लक्ष घातलं तरच कदाचित खाजगी सावकारांची मनमानी आणि आर्थिक पिळवणूक बंद होईल।